आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डॉक्टर मुनीर तांबोळे यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आरटीओला आली जाग। पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाईची मोहीम राबवण्याचा आदेश। मॅकडॉनल्ड समोरील महामार्गावर खासगी बस आणि 4 चाकी वाहनांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास 20 डिसेंबर 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याबाबतची तक्रार मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळे यांनी आयुक्त राज्य परिवहन विभाग मुंबई यांच्याकडे केली होती। तक्रारीच्या अनुषंगाने पनवेल परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हरिभाऊ जेजुरकर यांनी परिवहन अधिकारी यांच्या मान्यतेने आदेश काढले की मॅकडॉनल्ड समोरील महामार्गावर खासगी बस आणि 4 चाकी वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात यावी। सदर तपासणी मोहिमेत जास्तीत जास्त दोषी वाहनांवर मोटर वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार कडक कारवाई करून केलेला अहवाल निम्न स्वशक्रियतान सादर करावा। आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती डॉक्टर मुनीर तांबोळे यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आलेली आहे। सायन पनवेल महामार्गावर कळंबोली येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाकडे जाण्यासाठी उड्डाण पूल जातो। येथून घाटमाथ्यावर जाण्यासाठी खासगी वाहनांचा राबता कळंबोली मॅकडॉनल्ड समोर सदैव असतो। वास्तविक हा राज्य परिवहन महामार्गाच्या एसटीचा थांबा, मात्र तो खासगी प्रवासी बसेसना आंदण दिल्याचे चित्र महामार्गावर नेहमी दिसते। कळंबोली मॅकडॉनल्ड समोर उभ्या राहणाऱ्या खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडीला सदोदित तोंड फुटते। या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत थांबा असूनही खासगी वाहनांच्या गर्दीमुळे एसटी बसेस थांबवण्यास जागाही मिळत नाही। विशेष म्हणजे शेजारीच वाहतूक पोलीस शाखा आहे, त्यांच्या समोरच बस थांब्यावर खासगी वाहनांनी ठाण मांडलेले दिसते। कळंबोली मॅकडॉनल्ड जवळील बस स्थानकावरून पुणे, स्वारगेट, कोकण, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच लांब पल्ल्याच्या विविध मार्गांसाठी एसटीच्या सेवा आहे। याच ठिकाणाहून लालपरी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्याही धावतात। मात्र खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटला आहे, त्यामुळे अवैध वाहतुकीमुळे लूटमारीचे प्रकारही याआधी घडले आहेत। नियमानुसार एसटीच्या थांब्यापासून 200 मीटर अंतरापर्यंत खासगी वाहतुकीची परवानगी नाही। असे असतानाही खासगी ट्रॅव्हल्स कडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे चित्र नेहमी दिसते। परिवहन विभागाकडून कारवाईचा देखावा केला जातो, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचे डॉक्टर मुनीर तांबोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।